रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विशेष निवेदन. जसं की यापूर्वी सांगितलंय आपल्याकडे काही माहिती उशिराने पोहोचते, स्पर्धा, साहित्य लेखन मागवणं किंवा पुरस्कार. तर त्यासाठी एक WhatsApp चॅनल ओपन केलेलं आहे, सुरू केलेलं आहे. काही स्पर्धांची माहिती किंवा निवेदन हे खूप मोठं असतं, तर ते आपलं त्याचा व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही. तर ते देखील आपण चॅनलवर पोस्ट करत असतो. या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर चॅनलला जरूर व्हिजिट करा आणि सबस्क्राईब देखील करा. कथापूर्ती स्पर्धेची माहिती दिली आहे. त्यासोबत अजून अभिवाचन स्पर्धा वगैरेची पण माहिती त्यात मिळेल. तर जरूर ती माहिती साठी चॅनलवर व्हिजिट करून सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. म्हणजे जास्तीत जास्त मराठी भाषिकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर आजचा हा व्हिडिओ आहे, हा साहित्यकृती पुरस्कारांसाठी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे दरवर्षी साहित्य पुरस्कार देत असतात. तर हे राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार 25चं त्यांनी आता यावर्षी आयोजन केलेलं आहे. मागच्या 16 वर्षांपासून ते हे पुरस्कार देतात. हे 17वं वर्ष आहे. आणि या वर्षीच्या पुरस्कारांसाठी त्यांनी वर्ष 2025 मध्ये प्रकाशित झालेले पुस्तकं मागवले आहेत. म्हणजे कालावधी कोणता आहे? 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या दरम्यान आपलं जर मराठी भाषेतलं पुस्तक प्रकाशित झालं असेल, कोणतं पुस्तक यांना अपेक्षित आहेत? तर 5 साहित्य प्रकार आहेत. काव्यसंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, समीक्षा किंवा संपादन आणि आत्मकथन असे हे 5 वेगवेगळे प्रकार आहेत. काव्यसंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, समीक्षा किंवा संपादन आणि आत्मकथन. तर यापैकी कुठलंही पुस्तक जर आपलं मागच्या वर्षी प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली असेल, तर आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो. बाल साहित्य पाठवायचं नाही. त्याचप्रमाणे पुस्तकावर कुणीही काहीही लिहायचं नाहीये. पुरस्काराचं स्वरूप काय आहे? रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र हे पुरस्काराचं स्वरूप आहे. जर आपल्याला यात सहभागी व्हायचं असेल, तर आपल्याला आपल्या साहित्यकृतीच्या 2 प्रती, अल्पपरिचय, 2 प्रती, अल्पपरिचय आणि पासपोर्ट फोटोसह प्रस्ताव देखील पाठवायचा आहे. आपल्याला फक्त पोस्टाने पाठवायचं आहे, कुरिअरनी पाठवायचं नाही. कुठे पाठवायचं आहे त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. आणि केव्हापर्यंत पाठवायचं आहे? तर 30 एप्रिल 2026 म्हणजे अजून भरपूर वेळ आहे. तर 2.5 महिन्यात मार्च, एप्रिल, फेब्रुवारी 3.5 महिने आहेत आपल्याजवळ पुस्तक पाठवण्यासाठी. तर खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ. नमस्कार.